तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे अर्णव हा लावण्याला म्हणत असतो, हे बघ लावण्या, रिलेशन हे लग्नानंतर तयार होईल, तोपर्यंत प्लीज तू उगाच असं काहीतरी बोलू नकोस आणि मला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला जरा वेळ लागेल, त्यामुळे प्लीज तू जरा धीर धर. तर आता लगेचच वल्लरी म्हणायला लागते की मग आई, आता जर हिचे मामा मामी यायला तयार झाले तर मला काय वाटतं, आपण आता साखरपुड्याचा मुहूर्त उद्याच्या चार मुहूर्तांपैकी जो एक आहे त्यात कुठेतरी पकडूया. त्याबरोबर लगेचच आजी म्हणते की एवढी काही करायची गरज नाही आहे, 2 दिवसांनी सुद्धा मुहूर्त आहे ना, 2 दिवसांनंतरचा मुहूर्त जो आहे तो पकडू. त्याबरोबर वल्लरी म्हणते की चला मग आता आमच्या अर्णवचा आणि लावण्याचा साखरपुडा होणार, त्याची तयारी आता अगदी जोरात सुरू करायला हवी. कॉंग्रॅच्युलेशन्स लावण्या. त्यावर लावण्या खूपच खुश असते, ती लगेचच थँक्यू मामी असं म्हणते. तर आता अर्णवलासुद्धा मामी कॉंग्रॅच्युलेट करते. अर्णव मात्र अजिबातच खुश वगैरे काहीच नसतो. तर आता इकडे आई इशूला कॉल करते आणि सांगत असते, इशू बाळा 2 दिवसांनंतरचा मुहूर्त आला आहे, मग 2 दिवसात साखरपुडा आहे तुझा, सगळी तयारी करायची आहे आपल्याला. इशू म्हणते, हो आई, जसं तुम्ही ठरवलं ना सगळं तसंच होईल. तर इकडे लावण्या इशूच्या क्लाउड किचनवर आलेली असते आणि म्हणत असते, सगळं मेसी, अनऑर्गनायझेड, अगदी चीप क्लास जागा आहे. त्यावर इशू म्हणते, लावण्या मॅडम तुम्ही इथे कशाला आलात? नाही म्हणजे जर तुम्हाला काही ऑर्डर द्यायची होती तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर प्लेस करू शकला असतात, इथे यायची काय गरज? त्यावर लावण्या म्हणते, तुला असं वाटतं का की मी अशा कुठल्या तरी चीप क्लास क्लाउड किचनमध्ये ऑर्डर देईल म्हणून? मी तर इथे तुला न्यूज द्यायला आली आहे बेबी. त्याबरोबर आता इशू म्हणते, न्यूज कसली? त्यावर लावण्या इशूला सांगत असते, माझ्या आणि ARच्या एंगेजमेंटची न्यूज. हो, मी आणि AR एंगेजमेंट करतो आहे, तू इन्व्हायटेड आहेस हा, आमच्या एंगेजमेंटला नक्की ये. ईश्वरी व्हॉटएव्हर, येशील ना? त्यावर मात्र आता इशू लगेचच लावण्याला म्हणते, हो का, हे घ्या तोंड गोड करा, इंदोरी स्पेशल लाडू आहे. त्याबरोबर लगेचच आता इशूने असं म्हटल्यावर लावण्या म्हणते, ईश्वरी अगं तुला आनंद झालेला नाही आहे, दुःखी झाली आहेस तू, नाराज, आणि तुझ्या चेहऱ्यावरती ही गोष्ट स्पष्ट दिसते. उगाचच्या उगाच खोटा आनंद दाखवण्याचा प्रयत्न नको करूस, तुला नाही जमत आहे ते, समजलं ना? त्याबरोबर लगेचच आता इशू म्हणायला लागते, लावण्या मॅडम हे बघा, मला नाराज होण्याची काहीच गरज नाही आहे, त्यामुळे तुम्ही उगाचच्या उगाच काहीही बोलू नका. मी आणि अर्णव सर फक्त चांगले मित्र आहोत. त्याबरोबर लगेचच लावण्य म्हणते, शट अप. समजलं? तुझ्या डोळ्यातलं हे जे दुःख आहे ना, हे मला बघायचं होतं आणि तेच दुःख पाहण्यासाठी मी इथपर्यंत आली आहे आणि मी ते पाहिलं आहे, त्यामुळे मी जिंकली आहे आणि तू हरली आहेस. आय एम गेटिंग अ विनिंग. एवढं बोलून ती तिकडनं निघते. आता इकडे इशू म्हणत असते, अर्णव सरांना कसं सांगू ही मुलगी त्यांच्यासाठी योग्य नाही आहे. तर दुसरीकडे आता अंजली ही नाराज झालेली असते आणि नाराज ती रडत बसलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी राकेश येतो. राकेश लगेचच तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो, अंजली अगं काय गं, काय झालं, तू अशी रडत का बसली आहेस? अगं शांत हो अंजली, काय झालं आहे मला सांग तरी व्यवस्थित, तुला कोणी काही बोललं आहे का? अंजली काही त्रास होतो आहे का तुला, काही दुखतं आहे का? अगं बोल ना. त्यावर अंजली म्हणते, मनस्ताप होतो आहे मला. त्यावर लगेचच राकेश म्हणतो, मनस्ताप का, म्हणजे काही होतं आहे का तुला, कोणी काही बोललं आहे का अंजली, काही झालं आहे का? अगं सांग ना मला, बोल ना अंजली. त्यावर अंजली म्हणते, लग्न आहे अर्णवचं आपल्या, त्याचा साखरपुडा ठेवला आहे 2 दिवसात आजीने. अहो अर्णवकडे बघवत नाही आहे हो, मला खूप वाईट वाटतं आहे. त्याबरोबर आता राकेश म्हणतो, अंजली हे बघ, तू आता या गोष्टीचा जर विचार करत असशील तर तू नको करूस. अर्णवने जर स्वतःहून लग्नाला होकार दिलाय तर आपण त्याच्यावरती प्रेशर टाकायचं आणि त्याला त्याचा निर्णय बदलायला लावायचा, ही खरोखर खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण यातला काही प्रकार करायला नको. त्यामुळे प्लीज तू आता शांत हो. त्यावर लगेचच इकडे अंजली म्हणायला लागते, अहो तुम्हाला कसं कळत नाही आहे, अर्णवची अवस्था बघवत नाही आहे मला. त्याबरोबर आता राकेशची नजर जाते ती अंजलीच्या दुधाच्या ग्लासाकडे. अंजली दूध प्यायलेली नसते. तो लगेच ते ग्लास घेतो आणि त्यामध्ये ड्रॉप टाकायला लागतो आणि मग अंजलीकडे येऊन म्हणतो, अंजली हे काय,
तू अजून दूध प्यायलेली नाही आहेस, हे घे चल दूध पी पटकन. अंजली म्हणते, नाही हो, नको आहे मला त्यातलं. त्याबरोबर लगेचच राकेश तिला म्हणायला लागतो, हे बघा अंजली, तू दूध पिऊन घे, नाहीतर मग मी अर्णवकडे जाईन आणि सांगेन त्यांना. बघ बाबा, तुझी ताई किती काळजी करते तुझी, की तुझ्या काळजीमुळे तिला काही खायला प्यायला सुद्धा होत नाही आहे. मग चालेल का तुला सांगू जाऊन अर्णवला मी असं? त्यावर लगेचच आता अंजली म्हणते, नाही हो नको, तुम्ही त्याला काही बोलू नका, द्या इकडे. आणि मग ती लगेचच ते दुधाचा ग्लास हातात घेते. राकेश तिला म्हणत असतो, अगं आता मला तुझी आणि आपल्या बाळाची दोघांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही दोघं जबाबदारी आहात माझी, कळलं का तुला? आणि मग अंजली ते दूध संपवते. तर दुसरीकडे इशू ही आईला म्हणत असते, हो आई निघाली आहे, येतेच आहे. आणि फोन कट करून ती चाललेलीच असते. इतक्यात त्या ठिकाणी समोर अर्णव येतो. आता अर्णव आणि इशू दोघंही जण एकमेकाच्या समोरासमोर आलेले असतात. अर्णवला बघून इशू म्हणते, अर्णव सर तुम्ही या ना, या प्लीज आत या. अर्णव आतमध्ये येतो. इशू अर्णवला विचारते, अर्णव सर तुम्हाला वेळ कसा मिळाला? त्यावर अर्णव म्हणतो, सॉरी ॲक्च्युली त्या दिवशी तू कॉल केला होतास, पण मला उचलायला वेळ मिळाला नाही, आणि म्हणजे मी बिझी होतो, नंतर कॉलबॅक करायचा होता, बट आय थॉट भेटून बोलूया, भेटून बोललेलं जास्त चांगलं असेल, म्हणून मी डायरेक्ट इथेच आलो, नाहीतर मग उशीर होतो ना बोलायला. त्यावर इशू म्हणते, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावर अर्णव म्हणतो, बेसिकली ऑर्डर प्लेस करायची होती मला, पण आय थॉट सगळं क्लाउड किचन बंद झालं आहे, त्यामुळे मग. त्यावर इशू म्हणते, नाही नाही काहीच हरकत नाही आहे, तसंही हे क्लाउड किचन तुमचंच तर आहे, सांगा काय ऑर्डर प्लेस करायची होती तुम्हाला? अहो तुम्ही साधा फोन केला असतात तरी तुम्हाला मी काहीतरी गरमागरम खायला करून ठेवलं असतं. असो, काय करू, मस्त तुम्हाला गरम गरम जिलबी तळून देऊ? त्यावर अर्णव म्हणतो, नाही नको. तर इथे आई ही नमूला सांगत असते, नमू हे बघ, इशूसाठी यातली कोणती तरी एक चांगली साडी काढून ठेव, म्हणजे साखरपुड्यानंतरची जी साडी असते ते राकेशजी घेऊन येतील, पण त्याच्या आधी पाटावर बसताना जी साडी पेनायची असते त्याच्यासाठी यातली एखादी काढ, छान दिसेल ना. आणि आपल्याला स्वयंपाकाचं सुद्धा बघावं लागेल, म्हणजे साखरपुडा घरच्या घरी असला तरी बेत काहीतरी चांगला करायला हवा ना. त्यावर नमू म्हणत असते, आई अगं म्हणजे घरच्या घरी करायचं असं म्हणतोय, पण खर्च वाढतच चालला आहे गं. त्यावर आई म्हणते, अगं मग एवढं तर करावं लागणारच, आणि काळजी करू नकोस, खर्चाची सगळी तयारी तुमच्या बाबांनी आधीच करून ठेवली आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, समजलं का? त्यावर नमू म्हणते, हो आई. त्याबरोबर लगेचच इकडे आता बाबा त्या ठिकाणी आलेले असतात. बाबा आता येतात घरी खरे, पण ते खूप रागात असतात, चिडलेले असतात. आता नमू आणि आई दोघीही बाबांना विचारतात, काय हो काय झालं? त्यावर बाबा काही बोलत नसतात. आई नमूला सांगते, नमू जा पटकन बाबांसाठी पाणी घेऊन ये. नमू पाणी घेऊन येते, बाबांना देते, बाबा पाणी वगैरे घेतात. आता आई म्हणते, शांतपणे सांगा बरं काय झालं आहे ते? त्याबरोबर बाबा सांगतात, माझं अकाउंट फ्रीज झालं आहे. त्यावर हे ऐकून नमूला आणि आईला दोघींनासुद्धा खूप मोठा धक्काच बसतो. आई म्हणते, अहो असं कसं झालं का? त्याबरोबर बाबा सांगतात, अगं काहीतरी टेक्निकल इश्यू आहे म्हणे माझ्या अकाउंटचा, म्हणून त्यांनी माझं अकाउंटच फ्रीज केलेलं आहे. त्याबरोबर आई लगेच म्हणते, अहो पण हे असं अचानक कसं ते फ्रीज करू शकतात अकाउंट? असं त्यांनी आधी काहीतरी आपल्याला नोटीस वगैरे द्यायला हवी होती ना, किंवा किमान मेसेज तरी. त्याबरोबर बाबा म्हणतात, अगं ते म्हणतात की त्यांनी नोटीस दिली होती आणि मेसेजेससुद्धा केले होते, फोनसुद्धा केले होते, पण आपल्या दुकानातल्या फोनवरती. तो फोन तर मी तिथेच ठेवून आलो आहे, त्यामुळे आपल्याला इकडे काही कळलंच नाही. आणि मग त्यांनासुद्धा काही रिप्लाय मिळाला नाही म्हणे, तर मग त्यांनी माझं अकाउंटच फ्रीज करून ठेवलं. मला तर आता काही सुचत नाही आहे, मी काय करू आणि काय नाही असं झालं आहे बघ मला. त्याबरोबर नमू म्हणते, बाबा अहो कशाला एवढी काळजी करताय? अहो तसं आणि असं, जर त्या बँकेची शाखा इथे कुठे असेल तर तुम्ही जा आणि तिथे काय फॉर्मॅलिटीज असतील त्या कंप्लीट करून टाका ना. त्याबरोबर बाबा नमूला म्हणतात, अगं नमू जाऊन आलो मी बाळा, प्रयत्नही केले पण काहीच उपयोग होत नाही आहे. मी गेलो होतो तर तिथे सांगितलं ह्याची जी काही होम ब्रांच आहे तुम्हाला तिथे जावं लागेल, म्हणजे इंदोरला जावं लागेल, त्याच्याशिवाय अकाउंट सुरू होणार नाही माझं. त्याबरोबर आता लगेचच आई म्हणते, बरं काळजी करू नका. त्यावर बाबा म्हणतात, अगं कशी काळजी नको करू, आपल्याच मुलींच्या सुखाच्या क्षणांच्या बाबतीत असं कसं घडतं?
आता आपल्या मुलींची तरी या सगळ्यात काय चूक आहे? त्यावर आई म्हणते, हो मला मान्य आहे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. या सगळ्यात तुमचा तरी काय दोष आहे? तुम्ही मुद्दाम करताय का काही? नाही ना. मग असू दे, होईल सगळं व्यवस्थित, करू काहीतरी आपण, होईल मॅनेज. त्यावर बाबा म्हणतात, अगं कसं होईल मॅनेज? तुला का कळत नाही आहे? 1 दिवसावर साखरपुडा आहे आता उद्याच्या. त्याबरोबर नमू म्हणते, बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईल काहीतरी. आईसुद्धा म्हणते, अहो खरंच सांगते आहे ना मी, तुम्ही नका काळजी करू. मी तुमच्यासाठी चहा करून आणते, तुम्ही बसा निवांत, सगळं छान होईल, काळजी नका करू. तर दुसरीकडे अर्णव हा आता चेअरवरती बसलेला असतो. इशू अर्णवसाठी छान ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि अर्णवला सांगते, हे घ्या सर, तुम्हाला आवडते ना ब्लॅक कॉफी? तुमच्यासाठी. ब्लॅक कॉफी बनवण्याची आदत नाही आहे मला, कशी झाली आहे ते चव करून सांगा. अर्णव लगेचच कॉफी घेतो आणि म्हणतो, छान झाली. त्यावर इशू म्हणते, हां सर, आता बोला, काय म्हणत होतात तुम्ही मगाशी? उशीर झाला सांगायला, भेटून बोलूया, बोलता नाही येणार पुन्हा कधी. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो, एंगेजमेंट. त्यावर इशू म्हणते, तुम्हाला कसं कळलं माझी आणि राकेशजींची एंगेजमेंट आहे ते? मी तर तुमच्याशी बोलले नव्हते या विषयावर, मी सांगितलंच नाही. मग कोणी सांगितलं तुम्हाला? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, तुझी एंगेजमेंट नाही, मी तुझ्याबद्दल नव्हतो बोलत, ॲक्च्युली मी माझ्याबद्दल बोलत होतो. माझी आणि लावण्याची एंगेजमेंट आहे, सो मी ते सांगत होतो तुला. त्यावर इशू म्हणते, अच्छा कधी आहे तुमची एंगेजमेंट? त्यावर अर्णव म्हणतो, 2 दिवसांनी. इशू म्हणते, काय तुमची एंगेजमेंट 2 दिवसांनी आहे? अहो माझा पण साखरपुडा 2च दिवसांनी आहे. मला वाटलं होतं की आपण एकमेकाच्या साखरपुड्याला येऊ शकू, पण मग आता सोबत एकाच दिवशी साखरपुडा आहे म्हटल्यावर तुम्हाला माझ्या चायपाण्याला येता नाही येणार आणि मला तुमच्यासुद्धा. काय हो हे? त्याबरोबर अर्णव हा इशूला म्हणतो, हो बरोबर आहे. त्यावर पुढे आता इशू ही अर्णवला म्हणते, मग झाली तयारी? तर दुसरीकडे आता नमू ही काळजीत असते, काय करता येईल, काय करायचं विचार तिचे सुरू असतात. इतक्यात आत्या तिकडे येते आणि म्हणत असते, काय गं नमू, काय झालं, कसला एवढा विचार करत बसली आहेस? बहिणीचा साखरपुडा आहे तुझ्या, आनंदी असायला हवं तू. त्यावर नमू म्हणत असते, अगं आत्या, इथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन गेला आहे. त्यावर आत्या विचारते, काय झालं आहे नमू? त्यावर नमू सांगते, अगं बाबांचं जे अकाउंट आहे ते फ्रीज झालं आहे काहीतरी टेक्निकल कारणांमुळे, त्यामुळे बाबांना अकाउंटमधून पैसे काढता येणार नाही आहेत. 2 दिवसांवर चहा पाणी आहे, मला नाही कळत आहे काहीच. त्यावर आत्या म्हणते, एवढंच ना, तू काळजी नको करूस. अगं काही लोकांकडे माझ्या साड्यांच्या पैशाची वसुली बाकी आहे, आपण त्यांच्याकडनं पैसे काढू. त्यावर नमू म्हणते, आत्या एका दिवसात कसं होईल हे? त्यावर आत्या म्हणते, करू आपण काहीतरी. हे बघ, मी त्यांना समजावेन, धमकावेन, वेळप्रसंगी रिक्वेस्ट करेन, पण मी काहीही करून पैसे घेईन का. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. आता तू हास. राकेशजींना आणि त्यांच्या गुरुजींना हे सगळं समजायला नको, नाहीतर काय विचार करतील ते आपल्याबद्दल. तुझी आत्या आहे ना, आत्या पैशांची जोडणी करेल. तू काळजी करू नकोस आणि थँक्यू मला सांगितल्याबद्दल. त्याबरोबर आता नमूचं सुद्धा टेन्शन जरा हलकं होतं, नमूला देखील बरं वाटतं. मग काय, लगेचच आत्या आणि नमू एकमेकीला मिठी मारतात. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणं बोलतच बसलेले असतात. अर्णव हा इशूला म्हणत असतो, मिस इंदौर, एक प्रश्न विचारू? इशू म्हणते, सर. अहो विचारा ना, परवानगी कसली मागताय? त्यावर अर्णव म्हणतो, तू खरंच खुश आहेस? आर यू हॅपी? त्यावर इशू म्हणते, म्हणजे तसा तर माझ्या आनंदाशी तुमचा काही संबंध नाही आहे, पण मग तुम्ही का विचारताय? त्याबरोबर अर्णव म्हणतो, असा कसा संबंध नाही आहे? संबंध आहे. त्यावर इशू अर्णवकडे बघायला लागते. तर अर्णव म्हणतो, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस आणि माझ्या मैत्रिणीने जर असा एखादा निर्णय घाईघाईत पटकन घेतला असेल तर ती त्या निर्णयाने खुश आहे की नाही हे विचारणं माझं काम आहे. त्यावर इशू म्हणते, हो पण ज्यावेळेस मला गरज होती त्यावेळेस कुठे गेला होता माझा हा मित्र? त्याबरोबर अर्णव इशूकडे बघतच राहतो. तर इशू म्हणत असते, मला टेन्शन आलं होतं, मनात कालवा होत होती, आनंद झाला होता, प्रश्न पडले होते, त्या सगळ्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या तुम्हाला, पण नाही, तेव्हा तर माझा मित्र गायब होता ना, तेव्हा तर त्याला मैत्री आठवतच नव्हती आणि आत्ता अचानक आठवते तुम्हाला आपली मैत्री. बोला ना, आत्ता का गप्प बसलाय? त्यावर अर्णव उठून उभा राहतो आणि इशूला म्हणत असतो, हे बघ मिस इंदौर, मी खरंच तुझा फोन नाही उचलू शकलो, काही पर्सनल रिझन होतं, पण मी खरंच मनापासून विचारतोय तुला, सांग ना, तू खरोखर हे लग्न करून
मनापासून खुश आहेस का? आर यू रिअली हॅपी? आता अर्णवने आर यू रिअली हॅपी असा प्रश्न इशूला विचारल्याबरोबर इशू ही 2-3 मिनटं गप्प बसते. ती निरुत्तर झालेली असते. अर्णव पुन्हा विचारतो, व्हॉट आय एम आस्किंग, आर यू हॅपी? त्यावर इशू लगेचच पाठमोरी फिरते आणि सांगायला लागते, खरं सांगू तर मनात खूप कालवाकालव सुरू होती. कळत नव्हतं अचानक सगळं घडल्यामुळे. पण आत्ता साखरपुडा होतो आहे माझा आणि खुश आहे मी. म्हणजे साखरपुडा आहे माझा, सगळ्याच मुली खुश असतात, मग मीही असायला हवंच की. मीही खुश आहे. आता हे ऐकून इशू जसं जसं बोलत चाललेली असते तसं तसं अर्णवला खूप वाईट वाटत असतं. अर्णव नाराज होत असतो, पण तरीही अर्णव स्वतःला कंट्रोल करतो आणि तो इशूला दुखवत नाही. त्यानंतर आता अर्णव हा इशूला म्हणतो, चल मी तुला ड्रॉप करतो. आणि मग इशूला सोडायला अर्णव आलेला असतो. आता इशू ही गाडीतून उतरते. इतक्यात तिला एक फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी इशू ही अर्णवच्या गाडीसमोरच उभी राहते. आता ती फोनवर बोलत असते, हो चालेल, हो का, आणि हसत असते. आता अर्णव हसत्या इशूला बघत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो की प्रेम तर आता मी केलं आहे, पण मग जिच्यावरती प्रेम केलं आहे तिने आनंदी असणं हे सुद्धा माझ्यासाठी पुरे आहे. इट्स इनफ फॉर मी. एवढा विचार करून अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो. मनातल्या मनात म्हणत असतो, एक दिवस अशीच आज जशी गेलीस तशीच खूप दूर निघून जाणार आहेस तू माझ्यापासून, तरीसुद्धा तुझ्या आनंदात आनंदच असेल माझा. इशूला मात्र ह्या गोष्टींची जाणीव नसते. इशू तिच्या फोनवरच्या बोलण्यात व्यस्त असते. तर दुसरीकडे अर्णव हा सकाळ सकाळ कॉफी प्यायला आल्याबरोबर मामी अर्णवला सांगते, अर्णव, अरे तुझा साखरपुडा आहे उद्या सकाळी 10 वाजता. आता हे ऐकून अर्णव हा नाराज होतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. तर दुसरीकडे राकेश हा सुद्धा तिथेच नाश्ता करायला डायनिंग टेबलवर बसलेला असतो आणि तो सुद्धा मामींचे शब्द ऐकतो, उद्या अर्णवचा साखरपुडा 10 वाजता आहे, पण मग माझंसुद्धा 10च वाजता आहे. काहीतरी जुगाड करायलाच लागेल असा विचार आता तो मनातल्या मनात करतो. मनात म्हणत असतो की कसं शक्य आहे दोन्ही ठिकाणी 10 वाजता हजर होणं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.